आमदार अमोल मिटकरी आपल्या सोबत आहेत। उदयनराजे यांनी ज्या पद्धतीने विधान केलं आहे, अबू आझमी यांनी जे विधान केलं होतं त्यावर ते म्हणाले की अशा पद्धतीने जे विधान करतात त्यांची नसबंदी करायला पाहिजे, त्यांचा वंश पुढे जायला नको। उदयन महाराजांचं वक्तव्य मी अद्याप ऐकलेलं नाही, पण एक त्यांची उग्र प्रतिक्रिया येणं हे साहजिक आहे। ज्याप्रमाणे राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर आणि अबू आझमी बोलले त्याचं कोणीही समर्थन करू शकत नाही। त्यांना फक्त देशद्रोहाची शिक्षा नाही, त्यांना भर चौकात फाशी दिली पाहिजे ही मागणी मी मागही केली होती आणि आजही या मागणीवर कायम आहे। आज सभागृहात मला अपेक्षित होतं की याबद्दल कडक कायदा सरकारकडून त्यावर काहीतरी अंमलबजावणी होण्यासंदर्भात येईल, पण आज तो विषय आला नाही। पण मी अपेक्षा करतो की अधिवेशनाच्या पूर्ण कामकाज होईपर्यंत या अशा काय म्हणता येईल महापुरुषांचा अवमान करणाऱ्या अशा दुष्कृत्य करणाऱ्या अशा लोकांबद्दल, दुष्प्रवृत्तीच्या लोकांबद्दल एक कडक कायदा महायुती सरकार करेल। उदयनराजे जे काही बोलले ते त्यांची प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे। संभाजीराजे यांच्यावरून पण बराच गदारोळ अधिवेशनात सुद्धा पाहायला मिळाला, सभागृहातही पाहायला मिळाला आणि अक्षरशः जशी भांडणं होतात अगदी त्याच स्वरूपाची काहीशी भांडणं, वैचारिक वाद सुरू होता असं म्हणावं। शाब्दिक चकमक होती, त्याला वैचारिक वाद म्हणता येणार नाही आणि दोन्ही गटाकडून शाब्दिक चकमक होती। म्हणजे एखादं कोणी बोललं असेल तर त्यांना बोलू दिलं पाहिजे, दोन्ही गोष्टी ऐकून घेतल्या पाहिजे। पण एकदमच असंसदीय भाषा वापरणं आणि ह्या गोष्टी काही म्हणजे आमच्यासारख्या नवीन तरुणांना ते म्हणजे काय म्हणता येईल त्याला नाही पटण्यासारखं आहे। पण एक अर्थी असं पाहावं की जो राजकारणाचा स्तर आहे तो कुठेतरी घसरत चाललाय। म्हणजे काय बोध घ्यावा यातून महाराष्ट्राच्या जनतेनं, युवा पिढीनं, राजकारणात येऊ पाहणाऱ्यानं? इतक्या खालच्या दर्जाचं राजकारण होत चाललंय आता सध्या। या सभागृहाच्या प्रथा परंपरा असतात हे आम्ही वाचत आलो, ऐकत आलो, पण प्रथा परंपरा कशा असतात हे आता अलीकडे बघायला मिळतंय। त्याच्यामुळे फक्त विरोधासाठी विरोध न होता जर एखादा काही गोष्ट असंसदीय शब्द निघाला असेल तर पटकन तो प्रोसिडिंगवरून दूर झाला पाहिजे। उगाच तो विषय वाढवायचा, मग परत शेतकऱ्याचे मुद्दे बाजूला राहतात। आज जागतिक महिला दिनाची चर्चा आहे, प्रश्नोत्तराचा तास स्किप झाला। हे नुकसान कशाचं होतं? विधिमंडळाचं होतं, पर्यायानं सरकारचं होतं आणि पर्यायानं जनतेचं नुकसान होतं। त्याच्यामुळे एखादा विषय झाला असेल आणि धानानं काही बोलल्या गेलं असेल तर पटकन दिलगिरी व्यक्त करून मोकळा व्हायला पाहिजे। धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला, पण यावरूनही आता राजकारण होतं असं दिसतंय का? कारण विजय वडेट्टीवार म्हणतात की याची जी माहिती आहे ती सगळ्यात आधी सभागृहाला देणं गरजेचं होतं, पण मुख्यमंत्र्यांनी ती दिली नाही। यासोबतच नाना पटोले म्हणतात आम्ही हक्कभंग आणू या सगळ्या विषयावर। शेवटी विरोधकांचा तो बोलण्याचा अधिकार आहे। जी काय प्रोसेस झाली असेल राजीनामा मागण्याची, ती अर्थातच मुख्यमंत्र्यांनी सर्वांना विचारात घेऊनच केली असेल। त्यामुळे ही जी काही बोलतायत ते विरोधासाठी विरोध म्हणून ते बोलत असते। मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा आरोप केला की कैलास बोराडे प्रकरणामध्ये छगन भुजबळ यांनी जी भूमिका मांडली ती चुकीची होती आणि जाती व वाद कुठेतरी त्यांनी मध्ये आणला। त्याबाबत मी काही बोलू शकणार नाही, ते भुजबळ साहेबच त्यावर उत्तर देतील। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।